नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉइन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील। मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याकरिता SMS आला त्यांनी पैसे सुद्धा भरलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, वेंडर सिलेक्शन म्हणजे सौर कृषी पंपाकरिता कंपनीची निवड करण्याकरिता पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना 1 आठवडा ते 1 महिन्याच्या दरम्यान ऑनलाईन पर्याय देण्यात आलेला आहेत। मित्रांनो, त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना आता वेंडर सिलेक्शन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर ऑल एम्पॅल्ड वेंडर कोटा ऑब्लिक बँक गॅरंटी एक्सीड असे दाखवत आहे। ज्यांनी मराठी भाषा केलेली आहे त्यांना मराठीत सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त ऑब्लिक बँक गॅरंटी रक्कम मर्यादा समाप्त असे दाखवत आहे। तसेच काहींना फक्त 1 किंवा 2 कंपन्यांची नावे त्या ठिकाणी दाखवत आहे। मित्रांनो, आता ज्यांना असे दाखवत आहे त्यांना आता वेंडर सिलेक्शन करता येत नाहीये किंवा आवडीची कंपनी नसल्यामुळे काही जण वेंडर सिलेक्शन करत नाहीये। तर मित्रांनो, आता अशा शेतकऱ्यांनी काय करायला हवे किंवा असा मेसेज ज्यांना का दाखवण्यात येत आहे, पाहूयात याबाबत सविस्तर माहिती। तर मित्रांनो, सोलर कृषी पंप शेतकऱ्यांना पुरविण्याकरिता शासनाने विविध सोलर कृषी पंप उत्पादक कंपन्यांसोबत करार केलेले आहेत। त्यानुसार प्रत्येक कंपनीला एरिया वाईज सोलर कृषी पंपाचा कोटा हा शासनाने ठरवून दिलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, ज्या कंपन्यांचा कोटा या ठिकाणी संपलेला आहे त्या कंपन्यांची नावे वेंडर सिलेक्शन मध्ये दिसत नाही। तसेच मित्रांनो, काही एरियामध्ये सर्व कंपन्यांचा कोटा संपल्यामुळे त्या एरियामधील शेतकऱ्यांना सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त ऑब्लिक बँक गॅरंटी रक्कम मर्यादा समाप्त असा मराठीत अथवा इंग्रजीमध्ये ऑल एम्पॅल्ड वेंडर कोटा ऑब्लिक बँक गॅरंटी एक्सीड असे दाखवत आहे। तर मित्रांनो, आता असा मेसेज दाखवत असेल तर आपण भरलेल्या पैशाचे काय होणार, आपल्याला सोलर कृषी पंप भेटणार किंवा नाही, आवडीची कंपनी निवडता कशी येणार, तर याबाबत आता या ठिकाणी माहिती पाहूया। तर मित्रांनो, आधीच्या ज्या जुन्या नावाजलेल्या कंपन्या होत्या जसे की शक्ती, GK किंवा इतर कंपन्या, या कंपन्यांची निवड आधी कुसुम सोलार योजनेमधून अनेक शेतकऱ्यांनी केलेली होती। मित्रांनो, आधीच्याच शेतकऱ्यांना या कंपन्यांकडून काही ठिकाणी पंपाचा पुरवठा हा झालेला नाही। त्यामुळे मित्रांनो, अशा कंपन्यांना आधीचा पुरवठा पूर्ण न केल्यामुळे मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेकरिता शासनाने त्या कंपन्यांसोबत करार केलेला नाही। मात्र मित्रांनो, यातील बऱ्याच कंपन्यांनी आता आधीच्या सर्व पेंडिंग पुरवठा हा पूर्ण केला असून आता नव्याने शासनासोबत मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेकरिता त्या कंपन्या करार करत आहे। मित्रांनो, यामुळे त्या कंपन्या लवकरच वेंडर सिलेक्शन मध्ये शेतकऱ्यांना दिसू लागणार आहे। मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांना आधी सांगितल्याप्रमाणे मेसेज दाखवत असेल त्यांना काळजी करण्याचे कारण नसून आधीच्या कंपन्यांचा कोटा संपल्यामुळे तसा मेसेज त्यांना दाखवत आहे। लवकरच नवीन व जुन्या कंपन्यांचा करार हा शासनासोबत झाल्यानंतर परत एकदा कंपन्यांच्या नावाची यादी वेंडर सिलेक्शन मध्ये अशा शेतकऱ्यांना दिसायला लागतील। तसेच मित्रांनो, ज्यांना 1 किंवा 2 किंवा 3 कंपन्यांची नावे दाखवत आहे व त्यांना त्या कंपन्या नको आहेत, अशा शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन करिता थोडंसं थांबावं। थोड्या दिवसानंतर आणखी कंपन्यांची नावे त्यांना ऍड झालेली त्यांच्या वेंडर सिलेक्शन या पर्यायामध्ये दिसून येतील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करत असेल, इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला मित्रांनो, भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।